आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। सर, प्रथमतः आपलं या मुख्य कार्यालयामध्ये MS26 न्यूज त्रिनेत्र या मुख्य कार्यालयामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्ते सर, आपण आपल्या धनगर बांधवांसाठी खूप काही प्रश्न किंवा समाजासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण बरेच यूट्यूबवर फेसबुकवर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलात। हे खूप उल्लेखनीय बाब आहे, म्हणून आम्ही तुमच्या कार्याची दखल घेऊन या कार्यालयामध्ये आपल्याला आमंत्रित केलो आहोत। सर, आपण मुख्य प्रश्नाकडे वळूया। मेंढपाळ बांधवावरील जे हल्ले होतात, नेमके हे हल्ले कोण करतात आणि त्या हल्ले करण्यामागे काय वस्तुस्थिती आहे? मुख्य धनगर समाज हा माळरानावर राहणारा समाज, गरीब कष्टकरी समाज आहे। वेळोवेळी 70 वर्षापासून आमच्या समाजाची पिळवणूक करण्यात आलेली आहे। काही मेंढपाळावर हल्ले होत आहेत। हे काही लोकांचं, समाजकंटक लोकांचं, मी सर्वांचं नाव घेत नाही, समाजकंटक लोकांचं षडयंत्र आहे की या समाजाला मुख्य प्रवाहापासून, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवायला पाहिजे। आणि एकदा का हा समाज पुढे आला की आपलं काही चालू देत नाही महाराष्ट्रामध्ये, हे काही समाजकंटक लोकांना माहीत आहे। त्यामुळं मेंढपाळ बांधवावर हल्ले करणं असेल, मेंढपाळ बांधवाच्या जमिनी हडप करणं असेल, काही शाळकरी विद्यार्थ्यावर हल्ले करणं असेल, हे सर्व षडयंत्र महाराष्ट्रात चालू आहे। त्यामुळं मी वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असतो आणि त्यामुळं मी तुम्हाला भेट देण्यासाठी, तुमच्या त्रिनेत्र न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या धनगर बांधवांना संबोधित करण्यासाठी, एक बळ देण्यासाठी तुमच्या ऑफिसला आज व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे। ओके सर. सर, अजून एक मुख्य प्रश्न आहे। आपल्या धनगर बांधवांचा खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन, उपोषण झालेले आहेत, कारण ते मुख्य प्रश्न म्हणजे आरक्षण। तर धनगर बांधवांची अपेक्षा आहे की त्यांनी ST ह्या संवर्गातून त्यांना आरक्षण पाहिजे। या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठे आंदोलन या समाज बांधवाकडून करण्यात आलेले आहे। तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्या समाज बांधवांसाठी काही 4 शब्द आपण सांगा। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान नेत्यांनी 18 पगड जातीला घेऊन पुढे चालले, सर्व समाजाला जातीभेद न करता घेऊन पुढे चालले। महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा 2.5 कोटीच्या लोकसंख्येवर समाज आहे, पण विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला आमचा समाज आहे। त्यामुळं लोकसंख्येच्या नुसार आम्हाला ST आरक्षण हे महत्त्वाचं आहे आणि ते कायद्याने दिलेलं आहे। आम्ही नव्याने ST आरक्षण द्या असं म्हणत नाही, फक्त दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करणे हे सरकारचं काम आहे। 70 वर्षापासून आमची पिळवणूक होत आहे। अनेक सरकार येते जाते, अनेक सरकार येते जाते, धनगर ST आरक्षण देतो म्हणते, पण निवडून आल्यानंतर आमच्या समाजाकडे कोणी फिरकून पाहत नाही। त्यामुळं आमच्या मनामध्ये राग आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। सर, आपल्या समाज बांधवातून आपल्या समाजाचे नेतृत्व करण्यासाठी विधानसभेमध्ये आपले काही समाज बांधव सुद्धा तिथं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत। तर त्यांचं काय मत आहे तुमच्या समाज बांधवांसाठी, किंवा ST मधून आरक्षण मिळावं ह्या हेतूने त्यांनी काही प्रयत्न करताना तुम्हाला दिसत आहेत का? नक्कीच, जे पण आता आमदार आहेत, चालू पक्षामध्ये असतील किंवा मागच्या पक्षामध्ये होते, त्यांचा आमच्या समाजाला वेळोवेळी सपोर्ट असतोय आणि वेळोवेळी सपोर्ट असल्यामुळे आम्हाला एक धनगर ST आरक्षणाच्या मुद्द्यावर लढण्यासाठी बळ मिळतोय। आम्हाला नक्कीच त्यांचा पाठिंबा असतोय, सर्व नेत्यांचा, आम्हाला आमच्या समाजाच्या नेत्यांचा पाठिंबा आम्हाला आहे। ओके सर, अजून एक मुख्य प्रश्न आहे आपल्यामार्फत समाज बांधवांपर्यंत किंवा शासनामार्फत आपल्याला पोहोचवायचा आहे। तो म्हणजे बरेच असे धनगर बांधव आहेत की त्यांचे काही शेती जमीन हडपण्याचं खूप मोठ्या प्रमाणात हा विषय विवादाचा प्रश्न असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात असे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत की धनगर बांधवांची मोठ्या प्रमाणात त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झालेला आहे, असे बरेच वेळेस ऐकण्यात येतात। तर त्या संदर्भात आपलं काय विचार आहे, किंवा हे जे कोणी आहेत की समाज बांधवांचे जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर हे नेमकं कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे, यावर आपण आपला विचार मांडा। धनगर समाज हा मुख्यतः शेती व्यवसाय आणि मेंढपाळ व्यवसाय करत आलेला आहे। त्यांची उपजीविका हा मेंढीपालनावर आहे। मेंढीपालनावर असल्यामुळे त्याला रोजचे दिवसाची दिनचर्या मेंढी चारण्यापासून होते। मागच्या वर्षीचं उदाहरण आहे, नाशिक जिल्ह्यातील
नांदगाव तालुक्यामध्ये मांजरी या गावामध्ये दिवसभर राबून मेंढ्या चारून आमचा शेतकरी बांधव तिथं रात्रीच्या वास्तव्यासाठी जिथे जागा मिळेल तिथंच घर मानून वास्तव्यासाठी बसला असताना काही चोरट्यांनी येऊन त्यांचे मेंढ्या चोरल्या, दागिने चोरले, चाकूने हल्ले केले, असे अनेक हल्ले होत आहेत. पण यावर सरकार काय उपाययोजना करायला पाहिजे आणि आमचा बचाव या चोरट्यापासून केला पाहिजे. आमच्या जमिनीची हडप करतायत त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे आणि आमच्या मेंढपाळ बांधवासाठी चालण्यासाठी जमिनी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यामुळे या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. सर, आताच नुकतंच काही आपण फेसबुकवर किंवा चॅनलच्या वरती आपण न्यूज बघत आहोत. कारण आता जस्ट घडलेली घटना म्हणा किंवा मेंढपालावर खूप मोठ्या प्रमाणात हल्ले होताना दिसत आहेत. तर ते हल्लेखोर कोण आहेत आणि हल्ला करण्याचा हेतू काय आहे त्यांचा? धनगर समाजाला मुख्य पर्वात येऊ द्यायचं नाही, त्यांना अशिक्षित ठेवायचं यांना आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची. आपले घरं भरवण्याचं काम हे 70 वर्षापासून करत आलेलं आहे. आणखी त्याचं तसंच चालू आहे. त्यांच्या मनामध्ये आहे की धनगर समाजाला मुख्य पर्वापासून वेगळं केलं पाहिजे, त्यांना अशिक्षित केलं पाहिजे, चाकोरी करायला पाय पुसायला ठेवलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्हाला आरक्षणाच्या बाबतीत बोलू देत नाहीत, आरक्षण मिळू देत नाहीत. मतदान आल्याच्या नंतर, निवडणूक आल्याच्या नंतर वेगवेगळी संभाषणाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून मोठं बोलायचं, हे सरकारचं षडयंत्र आम्हाला आता ओळखायला आलेलं आहे आणि धनगर समाज आता हुशार व्हायला लागला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये नक्कीच मतदानाच्या माध्यमातून आम्ही त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या धनगर बांधव जे तरुण बांधव आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देणार आहात? अखंड हिंदुस्थानच्या मातीमधला सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य स्वतःच्याच रक्ताने मातेच्या चरणावरती स्वराज्याचा आणि पुष्पार्पण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आमचा धनगर समाज आहे. ते सर्व महापुरुष 18 पगड जातीला घेऊन चालले, आमच्यावर अन्याय होऊ दिला नाही. पण आताचं सरकार, भंपक सरकार आहे, आमच्यावर अनेक वेळा हल्ले करतंय, अनेक वेळा आमच्या जमिनी हडप करतंय, आमचं शोषण करतंय. हे महाराष्ट्रात आम्ही चालू देणार नाही. पण धनगर बांधवांना मी या मीडियाच्या माध्यमातून, त्रिनेत्र न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनगर बांधव आपल्याला भिण्याची गरज नाही. आपण होळकर शाहींचे रक्ताचे नाते नसले तरी होळकर शाहीच्या विचाराचे वारसदार आहोत. त्यामुळे येणारे हल्ले आपण परतून लावलं पाहिजे, सर्व समाज एकत्र आला पाहिजे आणि सरकारला आपल्या मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिल्याशिवाय राहायचं नाही. त्यामुळं मी सांगण्यासाठी त्रिनेत्र न्यूजच्या माध्यमातून माझ्या धनगर बांधवांना सांगू इच्छितो. धन्यवाद.